आपण लास्ट टॉपिक जो आहे तर तो पहिला हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड. आता आपण दुसरा टॉपिक पाहतोय तो म्हणजे द मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. तर ह्याच्यामध्ये आपण पाहूया की आपली जी संविधानाची निर्मितीची प्रक्रिया आहे तर ती काय होती, कशा स्वरूपामध्ये त्याची मागणी झाली, त्यानंतर ती प्रक्रिया निर्माण करण्यामध्ये कशा प्रकारच्या समित्या होत्या, कसं वर्क स्पेशलायझेशन केलं होतं, आणि त्याचबरोबरीनं काही छोट्या मोठ्या गोष्टी ज्या एक्झाम ओरिएंटेड आहेत आणि त्याच्यावर प्रश्न बनतात तर ते आपण इथे पाहणार आहोत. एक लक्षात घ्या की स्पर्धा परीक्षा ही नॉलेजसाठी नाही तर मार्क्ससाठी करायची असते, आणि हे बऱ्याचदा आपल्याला लक्षात येत नाही सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये जेव्हा आपण अभ्यास करत असतो, कारण की मार्क पडल्याशिवाय तुम्ही परीक्षा होत नाही. सो ज्ञान घेणं हे महत्त्वाचं आहेच माणसाच्या आयुष्यासाठी, पण स्पर्धा परीक्षेसाठी ज्ञान हे काय आहे, साधन आहे. ओके. आणि मार्क जे आहेत तर ते काय आहे, साध्य आहे. तर आपल्याला काय साध्य करायचं आहे, तर मार्क्स साध्य करायचे. तर त्या अनुषंगानं तुमचा ओव्हरऑल अप्रोच जो आहे तर तो असायला हवा. तर आपण चालू करूया टॉपिकला की डिमांड फॉर अ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणजे संविधान सभेची जी मागणी आहे तर ती कशी झाली. 1934 साली भारतात संविधान सभा असावी ही एम.एन. रॉय यांनी सर्वात आधी संकल्पना यांनी मांडली. एम.एन. रॉय यांनी, बरोबर आहे. एम.एन. रॉय सर्वांना माहिती आहे. एम.एन. रॉय हे काय होते, कम्युनिस्ट पार्टीचे अध्यक्ष होते किंवा संस्थापकसुद्धा होते भारतामध्ये. ठीक आहे. 1935 साली INC म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेसने पहिल्यांदा अधिकृतपणे किंवा ऑफिशियली संविधान सभेची मागणी केली 1935 साली. 1938मध्ये जवाहरलाल नेहरू यांनी घोषित केले की स्वतंत्र भारताचे संविधान कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय ॲडल्ट फ्रँचाईजद्वारे निवडलेल्या संविधान सभेमध्ये, म्हणजे जे मतदानाद्वारे अशी जी संविधान सभा निवडलेली आहे तर त्याच्याद्वारे जे आहे तर ते संविधान निर्मिती व्हावी अशी 1978 साली जवाहरलाल नेहरू यांनी जी आहे तर ती घोषणा केली होती. 1939मध्ये INCनं सुद्धा अशाच स्वरूपाचा एक ठराव जो जवाहरलाल नेहरूंच्या मताला दुजोरा देणार होता तर तो पास केला. 1940 साली ब्रिटिश सरकारनं ही मागणी तत्वतः इन प्रिन्सिपल मान्य केली, ज्याला आपण ऑगस्ट ऑफर असं म्हणून ओळखलं जातं. ऑगस्ट ऑफर असं म्हटलं जातं 1940ला. ठीक आहे. तर 1942ला सर स्टॅफर्ड क्रिप्स यांनी एक ड्राफ्ट एका मसुद्यासह ते भारतात आले 1942 साली. ठीक आहे. पण मुस्लिम लीगने हे प्रपोजल नाकारले, कारण त्यांना 2 स्वतंत्र भाग हवे होते भारताचे, ज्याच्यामध्ये एक पाकिस्तानचा समावेश असेल. 1946 साली शेवटी कॅबिनेट मिशन भारतात आलं आणि त्यांनी 2 संविधान सभांची मागणी जी आहे तर ती फेटाळून लावली. पण अशी योजना मांडली ज्यामुळे मुस्लिम लीग बऱ्यापैकी समाधान जे आहे तर ते झालेलं आहे. यानंतर कॅबिनेट मिशन बघूया. तर कॅबिनेट मिशन संदर्भात एक छोटीशी माहिती आहे, ती म्हणजे त्यामध्ये 3 मेंबर्स होते. एक तर लॉर्ड पेथिक लॉरेन्स, सर स्टॅफोर्ड क्रिप्स आणि तिसरं होतं A.V. अलेक्झांडर. हे कॅबिनेट कमिशन 24 मार्च 1946 साली भारतामध्ये आले आणि त्यांनी 16 मे 1946 साली त्याचा रिपोर्ट जो आहे तर तो पब्लिश केलेला आहे. अशा छोट्या मोठ्या फॅक्च्युअल गोष्टींवर स्टेटमेंट बेस्ड प्रश्न हे येऊ शकतात. आपल्या राज्यसेवेची पूर्वपरीक्षा असेल किंवा कंबाईनची पूर्वपरीक्षा असेल किंवा इवन UPSCची सुद्धा परीक्षेमध्ये बऱ्याचदा असे प्रश्न येतात. यानंतर आपली जी संविधान सभा आहे किंवा कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली जे म्हणतो तर त्याचं आपण कंपोजिशन म्हणजे रचना कशी आहे तर ते बघू. जसं की आपण याआधीसुद्धा पाहिलं की कॅबिनेट मिशन प्लॅनच्या अंतर्गत किंवा त्याच्या शिफारसीनुसार ही आपली संविधान सभा जी आहे तर ती स्थापन करण्यात आली होती. 20 नोव्हेंबर 1946 यामध्ये ही सभा स्थापन झाली, आणि ही डेट मित्रांनो लक्षात ठेवा, कारण की याच्यावर प्रश्न बऱ्याचदा आलेला आहे. याची टोटल स्ट्रेंथ किती होती तर ती होती 389 इतकी स्ट्रेंथ होती. यामधल्या 296 जागा ह्या कोणासाठी होत्या तर त्या होत्या ब्रिटिश इंडिया म्हणजे ब्रिटिश भारतासाठी. किती जागा होत्या 296. ठीक आहे. आता बघा ह्यामध्ये सुद्धा ज्या 292 जागा होत्या त्या जे मेन गव्हर्नरचे प्रोव्हिन्स होते 11 प्रोव्हिन्स त्याच्यासाठी होत्या, आणि उरल्या किती मग आता 4. ह्या कोणासाठी होत्या तर 4 चीफ कमिशनरचे प्रोव्हिन्स जे आहेत तर त्याच्यासाठी होते. जसे की आता युनियन टेरिटरीज आहेत ज्या की डायरेक्ट केंद्राकडून ज्या तर त्या प्रशासित होतात, तर तशा प्रकारचे 4 चीफ कमिशनर प्रोव्हिन्स होते जे की अजमेर, मारवा, बलुचिस्तान, कुर्ग आणि दिल्ली असे 4 चीफ कमिशनरचे प्रोव्हिन्स होते. तर त्याच्यासाठी 4 जागा ब्रिटिश इंडियामधल्या 296 पैकी 4 जागा इथे होत्या.
राहिल्या आता ह्या 93 जागा 389मधल्या, तर ह्या 93 जागा कोणासाठी होत्या? प्रिन्सली स्टेट किंवा आपण ज्यांना काय म्हणतो की प्रांतिक सरकारे, प्रांतिक नाही, संस्थाने, प्रांतिक संस्थाने जी होती तर त्यांच्यासाठी ह्या जागा होत्या. आता बघा, ह्या जागांचे वाटप काय होते? लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये होते, लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये इन प्रपोर्शन टू पॉप्युलेशन होते. आणि ते कसं होतं? दर 10 लाख मागे एक, ओके, 1 मिलियन मागे एक जागा, 1 मिलियन मागे एक जागा, अशा पद्धतीनं ह्या जागा होत्या. डिव्हिजन ऑफ सीट्स, आता ह्या सीट्स कशा होत्या बघा, मुस्लिम, शीख आणि जनरल अशा 3 समुदायांमध्ये त्यांच्या लोकसंख्येनुसार विभागल्या होत्या. मुस्लिम, शीख आणि जनरल अशा 3 समुदायांमध्ये. आणि याची मेथड ऑफ वोटिंग काय होती? की प्रांतिक विधानसभेतील सदस्यांद्वारे सिंगल ट्रान्सफरेबल वोट अशा पद्धतीनं त्याचं मतदान जे आहे तर ते झालेलं आहे. बरोबर. हे प्रश्न बऱ्याचदा येऊन गेलेत. संविधान सभेची रचना कशी होती, त्याच्यामध्ये कशा स्वरूपाने सदस्य निवडले गेले होते, तर हे आपल्याला माहीत असावं. आता हे नेचर ऑफ द असेंब्ली हा प्रश्न बऱ्याचदा येऊन गेला. ही काय होती? अंशतः निवडलेली होती आणि अंशतः नामनिर्देशित म्हणजे नॉमिनेटेड होती. कारण की का, हे 93 जे सदस्य आहेत प्रांतिक संस्थानांचे किंवा प्रिन्सली स्टेट्सचे, तर हे त्यातील प्रमुखांनी म्हणजेच तेथील राजांनी निवडणं अपेक्षित होतं. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 जो आहे, तर यांनी लिमिटेड फ्रँचाईज ऑन द बेसिस ऑफ टॅक्स, प्रॉपर्टी अँड अदर क्वालिफिकेशन असं जे आहे तर ते चालू केलेलं होतं. यानंतर आपण पाहणार आहे की कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचं वर्किंग कशा स्वरूपाचं होतं. ठीक आहे. तर पहिली मीटिंग बघा कधी झाली, तर 9 डिसेंबर 1946 साली. आपण बघितलं 20 नोव्हेंबरला स्थापना झाली, त्यानंतर 9 डिसेंबरला काय झालं? पहिली सभा झालेली आहे इथे. या सभेमध्ये मुस्लिम लीगनं काय केलं? बहिष्कार टाकला होता बैठकीवर. कारण की का, त्यांची स्वतंत्र पाकिस्तानची मागणी होती. त्यामुळे केवळ 207 सदस्य जे आहेत तर ते हजर होते. 207 सदस्य हजर होते. बरोबर. टेम्पररी चेअरमन हा प्रश्न बऱ्याचदा येऊन गेला की फ्रेंच परंपरा होती, त्यानुसार सभेचे सर्वात ज्येष्ठ सदस्य कोण होते त्यावेळेस? सच्चिदानंद सिन्हा यांचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवड जी आहे तर ती झालेली होती. परमनंट प्रेसिडेंट 11 डिसेंबर 1946ला बघा, पहिल्या सभेनंतर 2 दिवसांनी 11 डिसेंबर 1946ला तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. आणि एक लक्षात घ्या, कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीला 2 उपाध्यक्ष होते. आपण अध्यक्ष तर बघितले राजेंद्र प्रसाद, पण व्हाईस प्रेसिडेंट हे 2 होते. कोण कोण? तर एच.सी. मुखर्जी जे 25 जानेवारी 1947ला त्यांची निवड झाली, आणि व्ही.टी. कृष्णमाचारी ज्यांची 16 जुलै 1947ला त्यांची निवड झालेली आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनं कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीची रचना आणि त्याचं कामकाज कशा पद्धतीनं चालायचं तर ते आपण पाहतोय. आणि आता आपण पुढचा पार्ट बघूया, तो म्हणजे इलेक्शन. ठीक आहे. इलेक्शन. तर ब्रिटिश भारताच्या 296 जागा आपण पाहिल्या होत्या मगाशी, तर त्यांच्या जुलै आणि ऑगस्टमध्ये निवडणुका झाल्या 1946मध्ये, ज्यात INCच्या 208 जागा होत्या. INCच्या 208 जागा होत्या आणि मुस्लिम लीगनं 73 जागा ज्या आहेत, मुस्लिम लीग, तर त्या मुस्लिम लीगनं 73 जागा जिंकल्या होत्या. रिप्रेझेंटेशन, या सभेत हिंदू, मुस्लिम, शीख, पारशी, अँग्लो इंडियन, ख्रिश्चन, SC आणि ST यांना तिथं प्रतिनिधित्व आहे जर ते होतं. आता ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन जे आहे तर ते पाहूया आपण. तर 13 डिसेंबर 1946ला काय होतं की जवाहरलाल नेहरू यांनी ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन, ऐतिहासिक होतं ते, तर तो ठराव मांडला. तर दिस रिझोल्युशन वॉज युनॅनिमसली अडॉप्टेड बाय असेंब्ली. युनॅनिमसली त्यांचं अडॉप्शन झालं आणि 22 जानेवारी 1947ला त्याचं अडॉप्शन झालेलं आहे. आणि याचं मॉडिफाईड व्हर्जन जे आहे तर ते आपलं प्रिॲम्बल म्हणजे संविधानाची जी प्रस्तावना आहे, प्रिॲम्बल, त्याच्याशी मिळतं जुळतं आहे. म्हणजे इनफॅक्ट आपण जे प्रिॲम्बल किंवा प्रस्तावना जी आहे तर ती प्रस्तावना जवाहरलाल नेहरूंनी जे डिसेंबर 1946 मांडलेलं ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन जे आहे तर त्याच्याशी मिळतं जुळतं. याचा अर्थ काय की आपण हे जे संविधान निर्माण करणार आहोत तर त्याचा उद्देश काय असावा, तर हा उद्देशाचा ठराव जो आहे तर तो ढोबळमानानं त्यामध्ये काय काय असावं तर हे त्याच्यामध्ये सांगितलं गेलेलं होतं. ठीक आहे. याच्या संदर्भामध्ये कॉन्स्टिट्युशनल स्ट्रक्चरचं मूलभूत तत्त्वज्ञान जे आहे तर ते मांडलं गेलेलं आहे. आता आपण पुढे बघूया की
कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमध्ये कमिटी कुठल्या कुठल्या होत्या? एकतर 2 प्रकारच्या कमिटी होत्या. कुठल्या कुठल्या? एक होती आपली मेजर कमिटी म्हणजे मोठ्या स्वरूपाच्या समित्या, आणि दुसऱ्या होत्या मायनर म्हणजे ज्या छोट्या मोठ्या समित्या होत्या त्या. तर बघा मेजर कमिटी बघूया. ह्या कमिटी होत्या 8. ठीक आहे. पहिली बघूया युनियन पॉवर्स कमिटी, ती होती जवाहरलाल नेहरू यांची युनियन पॉवर कमिटी. युनियन कॉन्स्टिट्यूशन कमिटी म्हणजे संविधानाची समिती एक होती, तर ती होती जवाहरलाल नेहरू यांची. प्रोविन्शियल कॉन्स्टिट्यूशन समिती, आता युनियनचे केंद्राचं कॉन्स्टिट्यूशन बघितलं आपण जवाहरलाल नेहरू, पण प्रोविन्शियल म्हणजे प्रांतिक सरकारांचं किंवा राज्यांचं जे कॉन्स्टिट्यूशन होतं तर त्याची सरदार पटेल यांच्याकडे समिती होती. ड्राफ्टिंग कमिटी ही कोणाची होती? तर ती होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ॲडवायझरी कमिटी ऑन फंडामेंटल राईट, मायनॉरिटीज, ट्रायबल अँड एक्सक्लुडेड एरिया हे सरदार पटेल यांची समिती होती. फंडामेंटल राईट, मायनॉरिटीज अँड ट्रायबल अँड एक्सक्लुडेड एरिया सरदार पटेल. ह्या कमिटीकडे अजून 5 सब कमिटी होत्या, उपसमित्या आपण त्यांना म्हणू शकतो. तर त्या कुठल्या कुठल्या होत्या आपण पाहूया. तर त्याच्यामध्ये सर्वात पहिली होती फंडामेंटल राईट म्हणजे मूलभूत हक्कांची एक समिती होती, ती JB कृपलानी यांच्याकडे होती. मायनॉरिटीज सब कमिटी म्हणजे अल्पसंख्याकांची एक उपसमिती होती, ती HC मुखर्जी यांच्याकडे होती. यानंतर नॉर्थ ईस्ट फ्रंटियर ट्रायबल एरियाज अँड आसाम एक्सक्लुडेड म्हणजे आसामला वगळून जी असणारी किंवा पार्शली एक्सक्लुडेड असणारी जी समिती होती ती गोपीनाथ बारदोलाई यांच्याकडे होती. आणि जे एक्सक्लुडेड अदर एरियाज होते आसाम सोडून, एक्सक्लुडेड अँड पार्शली एक्सक्लुडेड एरियाज अदर दॅन दोज इन आसाम, तर ही होती AV ठक्कर यांच्याकडे होती. नॉर्थ वेस्ट फ्रंटियर ट्रायबल एरियाज सब कमिटी, नॉर्थ वेस्टला एक समिती होती, तर ती समिती कोणाची होती? तर ॲक्च्युली ती समिती होती खान अब्दुल गफार खान वगैरे जे होते तर त्यांची समिती होती. यानंतरचा पार्ट आपण बघणार आहे तो म्हणजे 6वी समिती, मेजर समिती जी होती तर ती आहे रूल्स ऑफ प्रोसिजर समिती. राजेंद्र प्रसाद, कारण की ते अध्यक्ष होते आणि त्याच्यामुळं अध्यक्ष असल्यामुळे काय होतं की त्यांचा रूल्स कसे असावेत संविधान निर्मिती करताना तर तेच ठरवायचे. त्यानंतर स्टेअरिंग कमिटी एक होती, ती होती राजेंद्र प्रसादच त्याचे अध्यक्ष होते. आता आपण काही मायनर समित्या म्हणजे छोट्या समित्या ज्या आहेत तर त्या बघणार आहे. तर त्यातली पहिली समिती आहे ती म्हणजे फायनान्स अँड स्टाफ समिती म्हणजे वित्त आणि स्टाफ समिती, जी आहे राजेंद्र प्रसाद यांच्याकडेच आहे. क्रेडेन्शियल्स कमिटी ही कोणाकडे आहे? आल्लादी कृष्णस्वामी अय्यर. हाऊस कमिटी ही कोणाकडे आहे? B. पट्टभी सीतारमैया. ऑर्डर ऑफ बिझनेस समिती किंवा ऑर्डर ऑफ बिझनेस कमिटी ही आहे KM मुन्शी यांच्याकडेच समिती आहे. ॲडहोक कमिटी ऑन नॅशनल फ्लॅग ही आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. नॅशनल फ्लॅगची कमिटी कुणाची आहे? राजेंद्र प्रसाद यांच्याकडे. कमिटी ऑन फंक्शन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली, जे कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीचे जे फंक्शन आहे त्याच्या संदर्भातली कमिटी आहे तर ती आहे GB मावळणकर यांच्याकडे होती. ॲडहोक कमिटी एक होती तात्पुरती, ॲडहोक म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाची. कमिटी ऑन सुप्रीम कोर्ट ही S. वरदाचार्य यांच्याकडे होती, जे की असेंब्लीचे मेंबर नव्हते. ठीक आहे. यानंतर कमिटी ऑन चीफ कमिशनर्स प्रोविन्स, चीफ कमिशनरचे जे प्रोविन्स आहेत तर त्याच्या संदर्भात B. पट्टभी सीतारमैया यांची समिती होती. एक्सपर्ट कमिटी ऑन फायनान्शियल प्रोव्हिजन्स ऑफ द युनियन कॉन्स्टिट्यूशन ही नलिनी रंजन सरकार, जे असेंब्लीचे मेंबर नव्हते, हे सुद्धा त्यांच्याकडे होती. लिंग्विस्टिक प्रोव्हिन्स एक कमिटी आहे तर ती SK धार यांच्याकडे होती, जे सुद्धा असेंब्लीचे मेंबर नव्हते. म्हणजे जर आपण बघितलं तर S. वरदाचारी बरोबर, त्याचबरोबर नलिनी रंजन सरकार आणि SK धार हे असेंब्लीचे मेंबर नसतानासुद्धा त्यांच्याकडे काही मायनर कमिट्या होत्या. S. वरदाचार्य यांच्याकडे सुप्रीम कोर्टची समिती होती, कमिटी ऑन सुप्रीम कोर्ट ॲडहोक कमिटी. नलिनी रंजन सरकार यांच्याकडे फायनान्शियल प्रोव्हिजनची एक कमिटी होती आणि धार यांच्याकडे लिंग्विस्टिक प्रोव्हिन्स याच्या संदर्भातली समिती आपल्याला दिसून येते. यानंतर आपण टॉपिक बघणार आहे तो म्हणजे अजून काही समित्या राहिल्यात तर त्या पाहूया आपण या ठिकाणी. तर पहिली 11वी समिती एक मायनर समिती राहिली ती म्हणजे स्पेशल कमिटी टू एक्झामाइन द ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन, तर ती जवाहरलाल नेहरूंची होती.
प्रेस गॅलरी कमिटी ही सुद्धा उषानाथ सेन यांची होती. आणि ॲडहोक कमिटी ऑन सिटिझनशिप ही एस वरदाचारी, जे की आपण मगाशी पाहिलं ते कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे मेंबर नव्हते. यानंतर मित्रांनो आपण थोडंसं ड्राफ्टिंग कमिटी जी आहे तर तिच्या संदर्भामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी बघूया. सर्वात पहिल्यांदा ही सर्वात महत्त्वाची समिती होती, कारण की तिनं सगळा जो आहे तर तो मसुदा आपल्याला तयार केलेला आहे. त्याला आपण मसुदा समिती असं सुद्धा म्हणतो. तर बघा, ह्याची स्थापना झाली होती 29 ऑगस्ट 1947. ही समिती महत्त्वाची आहे. याच्या संदर्भामध्ये UPSC प्रिलिम्सला सुद्धा प्रश्न बऱ्याचदा आलेले आहेत. राज्यघटनेचा मसुदा तयार करणे हे याचंच काम होतं. आता ह्या समितीमध्ये किती सदस्य होते? 7 सदस्य, बरोबर. म्हणजे 1+6, एक चेअरमन जे की बाबासाहेब आंबेडकर होते आणि 6 इतर सदस्य. तर बाबासाहेब आंबेडकर असं चेअरमन आहेत. N गोपालस्वामी अय्यंगार हे सुद्धा ह्याच्यामध्ये आहेत. आल्हादी कृष्णस्वामी अय्यर हे सुद्धा ह्याच्यामध्ये आहेत. डॉक्टर KM मुन्शी आहेत. सय्यद मोहम्मद सादुल्ला हे सुद्धा आहेत. N माधवराव ज्यांनी BL मीटर यांची जागा घेतली, BL मीटर ते सुद्धा आहेत. TT कृष्णमाचारी त्यांनी 1948 मरण पावलेल्या DP खैतान यांची जागा घेतली, बरोबर. TT कृष्णमाचारी यांनी, तर ते सुद्धा ह्याच्यामध्ये आहेत. अशा पद्धतीनं टोटल 7 सदस्य आहेत. आता आपण ड्राफ्टिंग प्रोसेस म्हणजे ड्राफ्ट कसा तयार केला ह्याच्या संदर्भामध्ये काही माहिती घेऊया. बघा, पहिला मसुदा फेब्रुवारी 1948 प्रसिद्ध झाला आणि भारताच्या जनतेला त्याच्यावर विचार करण्यासाठी 8 महिन्यांचा वेळ देण्यात आला होता. दुसरा मसुदा ऑक्टोबर 1948 प्रसिद्ध झालेला आहे, बरोबर. फेब्रुवारीनंतर ऑक्टोबर दुसरा मसुदा तयार झाला. मसुदा समितीनं आपला मसुदा तयार करण्यासाठी 141 दिवस बैठक घेतली आणि जे 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत पूर्ण झाले. यानंतर काही आपण महत्त्वाच्या फॅक्ट्स बघूया, ज्या की फॅक्ट स्टॅटिस्टिकल स्वरूपाचे आहेत, म्हणजे आकडेवारीच्या स्वरूपाचे आहेत, बरोबर. स्टॅटिस्टिकल आहेत. तर संविधान पूर्ण करण्यासाठी एकूण 11 सत्र किंवा 11 सेशन जे आहेत तर ते झालेले आहेत. याच्या निर्मितीला 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस 2 वर्षे 11 महिने 18 दिवस लागले. संविधान निर्मितीसाठी त्यांनी सुमारे 60 देशांच्या संविधानाचा अभ्यास केलेला आहे. ह्याचा एक्सपेंडिचर जवळपास 64 लाख रुपये, त्या काळी 64 लाख रुपये म्हणजे खूप खर्च होता तो झाला. प्रोव्हिजनल पार्लमेंट 24 जानेवारी 1950 रोजी शेवटचं सत्र झालं, परंतु ती सभा बरखास्त न होता 1951-52च्या निवडणुका होईपर्यंत तात्पुरती किंवा प्रोव्हिजनल पार्लमेंट म्हणून ती कार्यरत राहिलेली आहे. यानंतर इंडिपेंडन्स ॲक्ट 1947 आपण बघितला हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडमध्ये. इंडिपेंडन्स ॲक्ट ऑफ 1947 ह्याच्यामुळे काय झालं की संविधान सभेमध्ये 3 मुख्य बदल केले. एकतर पहिल्यांदा म्हणजे ती फुल्ली सोवरेन बॉडी म्हणजे पूर्णपणे सार्वभौम बनली या ॲक्टमुळे. कारण त्यामध्ये कोणताही कायदा बदलू किंवा रद्द करू शकत होती, जरी तो ब्रिटिश पार्लमेंटनं भारतासाठी बनवला असला तरीसुद्धा. यानंतर लेजिस्लेटिव्ह बॉडी म्हणजे कायदेमंडळ, सभेला 2 स्वतंत्र कामे देण्यात आली. पहिलं म्हणजे संविधान बनवणं आणि दुसरं म्हणजे देशासाठी सामान्य कायदे बनवणं. ही दोन्ही कामं त्याच्याकडे आली. जेव्हा कॉन्स्टिट्युशन मेकिंग बॉडी म्हणून भेटायची तेव्हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे त्याचे काय होते, अध्यक्ष असायचे. तेव्हा ती लेजिस्लेटिव्ह बॉडी किंवा कायदेमंडळ म्हणून भेटायचे, तेव्हा GV मावळणकर त्याचे अध्यक्ष असायचे. हे लक्षात घ्या. सर्वात पहिल्यांदा ही कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली एक कायदेशीर सभागृह म्हणजेच नुसतं रेग्युलर कायदे करणारं सभागृह म्हणून कधी भेटली? 17 नोव्हेंबर 1947 ज्यावेळी GV मावळणकर यांनी त्याचं अध्यक्षपद भूषवलं, बरोबर. यानंतर आपण मेंबरशिप चेंज कशी झाले बघूया. मुस्लिम लीगचे जे सदस्य जे पाकिस्तानच्या भागात होते ते बाहेर पडले, बरोबर. त्याच्यामुळे काय झालं, सुरुवातीला 389 जी आपली सुरुवातीला स्ट्रेंथ धरली होती ती 299 आली. यामध्ये भारतीय प्रांतांची संख्या 296 वरून 229 झाली. आपण बघितलं होतं मगाशी 296, त्याच्यामध्ये 292+4 म्हणजे 4 हे चीफ कमिशनर प्रोव्हिन्स होते, पण ते आता काय झाले 229 आले डायरेक्ट ही संख्या. आणि संस्थानिकांची संख्या आपण बघितलं होतं की
389मध्ये 93 संस्थानिक किंवा प्रिन्सली स्टेट्स होते, तर ते 70वर आले. बरोबर. तर आता बघूया पुढे जाऊन की इतर फंक्शन काय कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीनं, म्हणजे संविधान निर्मितीपेक्षा अजून काही छोट्या मोठ्या गोष्टी कराव्या लागल्या मधल्या काळात, तर त्या कशा पद्धतीनं केल्या गेल्या. तर एक लक्षात घ्या, कॉमनवेल्थ मेंबरशिप जी आहे तर ती मे 1949मध्ये भारताच्या राष्ट्रकुल सदस्यत्वाला मान्यता दिलेली आहे. नॅशनल फ्लॅग किंवा राष्ट्रीय ध्वज जो आहे तर तो 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रध्वज जो आहे तर तो स्वीकारला आहे. 22 जुलै 1947ला. यानंतर नॅशनल अँथम अँड नॅशनल सॉन्ग जे आहे तर ते 24 जानेवारी 1950ला राष्ट्रगीत आणि राष्ट्रगीत म्हणजे आपलं नॅशनल अँथम आणि राष्ट्रगीत म्हणजे नॅशनल सॉन्ग जे आहे तर ते 24 जानेवारी 1950ला काय केलं, आपण स्वीकारलेलं आहे. यानंतर 24 जानेवारी 1950ला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून इथे आपल्याला निवड केलेली दिसून येते. आता आपण संविधान लागू कशा पद्धतीनं झालं, म्हणजे एक पार्ट होता की मसुदा तयार करणं, पण दुसरा पार्ट होता की मग पुढे काय की तो स्वीकारला कसा गेला भारताने आणि लागू कशावर झाला. तर पहिलं रीडिंग जे आहे तर ते 4 नोव्हेंबर 1948 रोजी डॉक्टर आंबेडकर यांनी अंतिम मसुदा मांडला. बरोबर. आणि 9 नोव्हेंबरपर्यंत त्याच्यावर म्हणजे 5 दिवस जे आहे तर त्याच्यावरती चर्चा झाली. सेकंड रीडिंग दुसरं वाचन हे 15 नोव्हेंबर 1948 ते 17 ऑक्टोबर 1949 म्हणजे जवळपास वर्षभराचा कालावधी होता. एकदम डिटेलमध्ये क्लॉज बाय क्लॉज छोट्या मोठ्या गोष्टी बारीक सारीक सगळ्या तरतुदी त्याच्यावर चर्चा झाली. आणि त्यावेळी 7,653 दुरुस्त्या सुचवण्यात आल्या आणि त्यापैकी 2,473वर प्रत्यक्ष चर्चा झालेली आहे. थर्ड रीडिंग 14 नोव्हेंबर 1949 रोजी सुरू झालं. बरोबर. आणि 26 नोव्हेंबर, सर्वांना डेट माहिती आहे, 26 नोव्हेंबर रोजी कॉन्स्टिट्यूशन ॲज सेटल बाय द असेंब्ली बी पास्ड, हा ठराव मंजूर झाला, पास झाला. बरोबर. आणि 299 पैकी 284 सदस्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून राज्यघटनेवर स्वाक्षरी केलेली आहे. बरोबर. याच्यानंतर एन्फोर्समेंट. आपल्याला सर्वांना माहिती आहे की राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारली. त्याच्यामध्ये प्रस्तावना म्हणजे प्रिॲम्बल जी आहे तर ती होती. आपण बघितलं प्रिॲम्बल कशावरून घेतली, ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन. ठीक आहे, विसरायचं नाही बिलकुल. यानंतर 395 कलमं आणि 8 परिशिष्टसुद्धा याच्यामध्ये होती. एक लक्षात घ्या, संविधान हे पूर्णपणे लगेच लागू नाही झालं 26 नोव्हेंबरला. तर काही महत्त्वाच्या तरतुदी म्हणजे नागरिकत्व, सिटिझनशिप, इलेक्शन, तात्पुरती संसद आणि टेम्पररी आणि ट्रान्झिशनल प्रोव्हिजन आणि शॉर्ट टायटल्स अशा ज्या तरतुदी आहेत तर त्या 26 नोव्हेंबरपासून तात्काळ लागू झाल्या आणि उर्वरित तरतुदी या 26 जानेवारीपासून चालू झाल्या. ह्याच्यावर प्रश्न बऱ्याचदा राज्यसेवेला आलेला आहे. बरोबर. ह्याच्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी याची प्रमुख अंमलबजावणी म्हणजे त्याला आपण कमेन्समेंट असुद्धा म्हणतो. हा वर्ड प्ले लक्षात ठेवायचा. पॉलिटी म्हणजे शब्दांचा खेळ आहे. बरोबर. त्याच्यामुळे बिलकुलही त्यात चुकायचं नाही. छोट्या मोठ्या गोष्टी, डेट्स, फॅक्ट्स तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, जेणेकरून MCQ बेस्ड प्रश्नांमध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क्ससुद्धा ह्यामध्ये मिळण्याची शक्यता असते. 26 जानेवारीचीच का निवड केली आपण अंमलबजावणीसाठी किंवा कमेन्समेंटला, कारण की 1930मध्ये लाहोर अधिवेशनातील ठरावानुसार पूर्ण स्वराज्य दिवस त्यावेळी साजरा करण्यात आला होता. भारतीय संविधान लागू झाल्यानंतर काय झालं, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1947 आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 जे आहे तर ते बंद झाले. ते म्हणजे त्याचं अंमलबजावणी आता भारतात होऊ शकणार नाही हे झालं. पण एक ॲक्ट होता ॲबॉलिशन ऑफ प्रायव्ही काउन्सिल ज्युरिडिक्शन ॲक्ट 1949, हा मात्र चालू राहिलेला आहे. बरोबर. आता आपण पुढे बघूया की डॉक्टर आंबेडकर यांचं योगदान काय होतं. रोल ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून अत्यंत प्रभावी भूमिका त्यांनी बजावली. त्यांना फादर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, भारतीय राज्यघटनेचे जनक आणि चीफ आर्किटेक्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया असं सुद्धा म्हटलं जातं. 19 नोव्हेंबर 2015 म्हणजे हल्लीच मोदी सरकार आल्यानंतर 26 नोव्हेंबर हा आपण
संविधान दिवस साजरा म्हणून साजरा केला, कारण की त्या दिवशी काय झालं, संविधानला संमती किंवा पास झालं. ओके, अशा पद्धतीने आपण आंबेडकरांचं योगदान पर्यंत आलेलो आहे. आता आपण पुढचा पार्ट बघूया, ती म्हणजे काँग्रेसची सुद्धा एक एक्सपर्ट कमिटी होती, बरोबर. तर ती कमिटी काय होती, तर असेंब्लीची निवडणूक ज्यावेळी सुरू होती त्यावेळेस जुलै-ऑगस्ट 1946मध्ये असेंब्लीची निवडणूक झाली. त्यावेळी 8 जुलै रोजी काँग्रेस पार्टीनं एक एक्सपर्ट कमिटी स्थापन केली. कधी? 8 जुलै 1946 साली. ह्या समितीचा उद्देश काय होता, की कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीसाठी आवश्यक मटेरियल व मार्गदर्शन तयार करणं हे त्याचा उद्देश होता. ह्याच्या समितीचे मेंबर काय काय होते, एक तर जवाहरलाल नेहरू हे काय होते, चेअरमन होते. असफ अली, के एम मुन्शी, एन गोपालस्वामी अय्यंगार, के टी शहा, डॉक्टर D.R. गाडगे, हुमायून कबीर, के संथानम, तर हे याचे सदस्य होते. ह्या नंतर चेअरमनचे प्रस्ताव म्हणजे जवाहरलाल नेहरू यांच्या प्रस्तावावरून काय झालं, कृष्ण कृपलानी यांना मेंबर आणि कन्व्हेनर म्हणून ऑप्ट करण्यात आलं. बघा, ही समिती लक्ष्मीकांतचं जे पुस्तक आहे तर त्याच्यामध्ये नव्यानं ॲड केलेली समिती आहे, बरोबर. त्याच्यामुळे काय झालं, ह्याच्यावर प्रश्न हल्ली परत बनवत आहेत. ठीक आहे, म्हणजे जो नवीन ॲड केलेला जो डेटा असतो एखाद्या नवीन पुस्तकांमध्ये लक्ष्मीकांतसारखा असेल तर त्याच्यामधल्या पुस्तकावर प्रश्न बनवण्याची आयोगाची शक्यता ही जास्त असते. आता पुढे बघूया आपण सेटिंग्स ऑफ द कमिटी. ह्या कमिटीचे सेटिंग्स काय आहेत, तर एकतर न्यू दिल्ली 22 जुलै 1946 रोजी. ओके, त्यानंतर सेकंड सेटिंग काय होतं, बॉम्बेमध्ये 15 ते 17 ऑगस्ट 1946मध्ये त्याचं सेकंड सेटिंग जे आहे तर ते झालेलं आहे. आता आपण पुढे जाऊन बघूया की कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीवर काही टीकासुद्धा व्हायची, तर ती काय होती बघूया. एक तर सर्वात पहिली टीका होती की नॉन रिप्रेझेंटेटिव्ह बॉडी. कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली ही लोकांद्वारे निवडून गेलेली नव्हती किंवा लोकांद्वारे प्रत्यक्ष निवडून गेलेली नव्हती, तर ती काय होती, अप्रत्यक्ष निवडून होती. ही एक त्याच्यावर टीका व्हायची. त्याचबरोबरीनं ती सॉव्हरेन किंवा सार्वभौम नव्हती. का सार्वभौम नव्हती, तर आपण बघितलं तर कॅबिनेट मिशनच्या म्हणजेच ब्रिटिशांच्या जो मांडलेला ढाचा आहे किंवा त्या समितीच्या ज्या शिफारस आहेत तर त्याच्या प्रपोजलवर ही तयार झालेली आहे. त्यानंतर टाईम कन्झ्युमिंग आहे, म्हणजे कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीनं संविधान तयार करण्यासाठी खूप जास्त वेळ घेतला आणि अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन फक्त 4 महिन्यामध्ये तयार झालेलं आहे, जे की आपलं खूपच वेळ लागला. त्यानंतर डॉमिनेटेड बाय काँग्रेस पक्ष जो आहे तर त्याचं वर्चस्व या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीवर दिसून येतं. ग्रॅनविल ऑस्टिन यांचं निरीक्षण काय आहे की द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली वॉज वन पार्टी बॉडी इन अँड इसेन्शियली वन पार्टी कंट्री. ओके, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली वॉज वन पार्टी बॉडी इन वन पार्टी कंट्री. असेंब्ली वॉज द काँग्रेस अँड काँग्रेस वॉज द इंडिया. असे स्टेटमेंट या संदर्भामध्ये आहेत. ह्याच्या संदर्भातले प्रश्न बऱ्याचदा स्टेटमेंट प्रश्नांमध्ये MCQमध्ये येण्याची शक्यता जी आहे तर ती असते. आता आपण थोडेसे अजून काही माहिती आहे कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीच्या संदर्भात तर ती बघूया. कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे सिम्बॉल म्हणून एलिफंट म्हणजे हत्ती स्वीकारण्यात आला. सर B.N. राव यांची कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीसाठी कॉन्स्टिट्युशनल ॲडवायझर किंवा लीगल ॲडवायझर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. H.V.R. अय्यंगार जे आहेत तर ते कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे काय होते, सेक्रेटरी म्हणजेच काय होते, सचिव होते. हे छोट्या मोठ्या गोष्टींमधला डिफरन्स लक्षात ठेवला पाहिजे. चेअरमन कोण होते, व्हाईस चेअरमन कोण होते, सेक्रेटरी कोण होते तर ते माहीत असावं. S.N. मुखर्जी आहेत तर ते कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमधले चीफ ड्राफ्ट्समन ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन जे आहे तर ते होते. आणि प्रेम बिहारी नारायण रायजादा हे इंडियन कॉन्स्टिट्यूशनचे कॅलिग्राफर आपल्याला सर्वांना माहिती आहे की काय असतं की हस्ताक्षरात त्यांनी उतरून काढलेलं ते आणि चांगल्या पद्धतीनं सुबकपणे ते लिहिलं होतं. ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन त्यांनी स्वतः फ्लोईंग इटॅलिक स्टाईलमध्ये हँड रिटन होती. कॉन्स्टिट्यूशनची ओरिजिनल व्हर्जन शांतिनिकेतनमधले आर्टिस्ट यांनी सुंदरपणे डेकोरेट केली होती शांतिनिकेतनमध्ये. त्यामध्ये कोण होतं, स्पेशली नंदलाल बोस आणि बेवार राम मनोहर सिन्हा हे याच्यामध्ये होते. बेवार राम मनोहर सिन्हा जे आहेत तर त्यांनी ओरिजिनल प्रिॲम्बल इल्युमिनेट, ब्युटिफाय आणि ऑर्नामेंट चांगल्या पद्धतीने लिहिला.
आपण मगाशीच बघितलं की प्रेम बिहारी नारायण राय जाता यांनी कॅलिग्राफीमध्ये लिहिलं. ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशनचं एक हिंदी व्हर्जन होतं, तर त्याची कॅलिग्राफी वसंत कृष्ण वैद्य यांनी केली होती. आणि हिंदी व्हर्जन जे आहे म्हणजे हिंदी जी आवृत्ती होती तर त्याचं डेकोरेशन आणि इल्युमिनेशन हे नंदलाल बोस यांनी केलेलं आहे. आता पुढे आपण बघूया की हिंदी टेक्स्ट, बरोबर, म्हणजे कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली इंग्लिशमध्ये लिहिली होती, पण हिंदी भाषेतील अधिकृत मजकुराबाबत कोणतीही तरतूद ह्याच्यामध्ये नव्हती. नंतर काय झालं, 1987च्या 58व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे 58वा घटनादुरुस्ती ह्याच्यामध्ये भाग 22मध्ये आर्टिकल 394A जो आहे तर तो ॲड केलेला आहे. 58th अमेंडमेंट 1987मध्ये भाग 22मध्ये आर्टिकल 394A काय काय होतं त्याच्यामध्ये, राष्ट्रपतींच्या अधिकारानुसार प्रकाशन केलं. राष्ट्रपती खाली गोष्टी प्रकाशित करतील, कुठल्या संविधानाचा हिंदी भाषेतील अनुवाद म्हणजे त्याला आपण ट्रान्सलेशन म्हणतो, आणि त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार केंद्रीय कायद्यांमधील शब्दरचना आणि शैली वापरतील. म्हणजे थोडक्यात हिंदीचे ट्रान्सलेशन हे राष्ट्रपती अधिकारानुसार प्रकाशित करतील. हे 58वी घटनादुरुस्ती 1987मध्ये सांगण्यात आलं, जी की पार्ट आपला किती आहे 22 आणि आर्टिकल 394A याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे ज्या घटनादुरुस्ती होतात नंतर अमेंडमेंट त्याचासुद्धा हिंदी अनुवादाची तरतूद त्यामध्ये केलेली आहे. आता आपण संविधान सभेमधील जागांचं वाटप यादीसुद्धा बघितलं, पण आपण एकदा थोडंसं परत त्याच्यावर नजर टाकू. 1946मध्ये 389 जागा होत्या, ज्याच्यामध्ये ब्रिटिश इंडिया प्रोव्हिन्स जे 11 होते तर त्याला 292 जागा आहेत. प्रिन्सली स्टेट्स त्यांना 93 जागा आहेत, आणि चीफ कमिशनर प्रोव्हिन्सच्या 4 मुख्य आयुक्तांचे प्रांत आहेत तर त्याला 4 जागा, अशा एकूण 389 जागा दिलेल्या आहेत. जुलै ऑगस्टमध्ये जी निवडणूक झाली तर त्या निवडणुकीचे निकाल कसे होते बघूया आपण. एकतर काँग्रेसला 208 जागा होत्या, मुस्लिम लीगला 73 जागा दिसतात इथं. युनियनिस्ट पार्टी नावाची एक पार्टी होती तर तिला 1 जागा या ठिकाणी आहे. युनियनिस्ट मुस्लिम यांना 1 जागा यांना इथं आहे. युनियनिस्ट शेड्युल्ड कास्ट एक पार्टी होती तर त्याला 1 जागा आहे. कृषक प्रजा पार्टी 1 जागा आहे, आणि शेड्युल्ड कास्ट फेडरेशनला 1 जागा आहे, बरोबर. बऱ्याचदा असा प्रश्न येऊ शकतो की कुठल्या पार्टींनी आपल्याला संविधान सभेमध्ये त्यांचं प्रतिनिधित्व दिसतं. आपल्याला मेजरली काँग्रेस आणि मुस्लिम लीग माहीत असतात, पण त्याच्या व्यतिरिक्त ह्यासुद्धा पार्टीत आपण एकदा परत पार्टी बघूया राहिलेलं. युनियनिस्ट पार्टी, युनियनिस्ट मुस्लिम, युनियनिस्ट शेड्युल्ड कास्ट, कृषक प्रजा पार्टी आणि शेड्युल्ड कास्ट फेडरेशन. ओके. आता कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये काही महिला सदस्यसुद्धा होत्या, तर त्यांच्याकडे आपण एकदा त्याच्यावर नजर टाकूया. एक होतं अम्मू स्वामीनाथन, ज्या मद्रासमध्ये होत्या आणि जनरल कॅटेगरीमधून होत्या, बरोबर. ॲनी मॅसाकरे ह्या त्रावणकोरच्या होत्या आणि त्या किंवा कोचीनमधल्या होत्या. बेगम ऐजाज रसूल ह्या युनायटेड प्रोव्हिन्समधल्या होत्या आणि त्या मुस्लिम होत्या. दक्षिणाई वेलायुधन ह्या मद्रासमधल्या होत्या आणि त्या जनरल कॅटेगरीतून होत्या. जी दुर्गाबाई मद्रासमध्ये होत्या आणि जनरल कॅटेगरीतून होत्या. हंसा मेहता या बॉम्बेमधून होत्या आणि जनरल कॅटेगरीमधून होत्या. कमला चौधरी या युनायटेड प्रोव्हिन्समधल्या होत्या. लीला राय वेस्ट बेंगालमधल्या होत्या. लीला राय. मालती चौधरी ओडिसामधल्या होत्या. पूर्णिमा बॅनर्जी या युनायटेड प्रोव्हिन्समधल्या होत्या आणि जनरल कॅटेगरीमधून होत्या. राजकुमारी अमृत कौर ह्या युनायटेड प्रोव्हिन्समधून होत्या आणि जनरल कॅटेगरीमधून होत्या. रेणुका रे या वेस्ट बेंगालमधून जनरल कॅटेगरीमधल्या होत्या. सरोजिनी नायडू बिहारमधून जनरल कॅटेगरीवर होत्या. सुचेता कृपलानी ह्यासुद्धा युनायटेड प्रोव्हिन्समधून जनरल कॅटेगरीमधल्या होत्या. विजयालक्ष्मी पंडित आपल्याला माहिती आहे की जवाहरलाल नेहरू यांची बहीण, तर या युनायटेड प्रोव्हिन्समधून होत्या आणि जनरल कॅटेगरीमधल्या होत्या. ठीक आहे. अशा पद्धतीने हा डेटा जर वन लाईनर प्रश्न आले किंवा बऱ्याचदा ऑड मॅन आउट काढा किंवा पेअरमध्ये जोड्या जुळवा, तर अशा प्रश्न आले तर इथं चुकायचं बिलकुलही नाही. सेशन्स कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे सेशन टोटल 11 होते. इतके डिटेल्समध्ये बघण्याची गरज नाही. फक्त पहिलं सेशन जे आहे तर ते 8 डिसेंबर या साली झालं, एवढं फक्त लक्षात ठेवलं
आणि टोटल 11 सेशन होते. शेवटचं सेशन हे 11 नोव्हेंबरला सुरू झालं आणि 26 नोव्हेंबरला आपल्याला सर्वांना माहिती आहे की 298पैकी 284 जणांनी ह्याच्यावर सह्या केल्या आणि पास झालं. ठीक आहे. फक्त एक माहिती असावी म्हणून की इतर कॉन्स्टिट्यूशन USA कॉन्स्टिट्यूशनमध्ये फक्त 7च आर्टिकल आहेत आणि त्याला फक्त 7 महिन्यांपेक्षा कमी वेळ लागला. आणि बघा 1787 झाली, म्हणजे जुनं आहे एकदम. कॅनडाचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे तर त्याच्यामध्ये 147 आर्टिकल आहेत आणि आपलं ते 1864 ते 67 या काळात चालू झालं आणि 2-2.5 वर्षाचा कालावधी जवळपास लागलेला आहे. ऑस्ट्रेलियाच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये 128 आर्टिकल आहेत आणि बघा 1900पर्यंत 1891 ते 1900पर्यंत झालं आणि जवळपास 9 वर्ष लागले. साऊथ आफ्रिकेच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये 153 आर्टिकल्स आहेत आणि 1908 ते 1909 या काळात ते तयार करण्यात आलं आणि 1 वर्षाचा कालावधी लागला. म्हणजे सर्वात जास्त हा ऑस्ट्रेलियासाठी आणि सर्वात कमी हा कोणासाठी, अमेरिकेसाठी म्हणजेच USAसाठी 4 महिने आणि इकडे 4 मंथ आणि इकडे 9 वर्ष 9 इयर्स लागलेले आहेत. अशा पद्धतीने आपला हा जो टॉपिक आहे तर तो या ठिकाणी संपलेला आहे आणि आता आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.